टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जैसलमेर शहराच्या मध्यभागी असलेल्या सोनार किल्ल्याला पुन्हा एकदा उघडण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आता पर्यटकांनी यायला सुरुवात केलेली आहे। माझ्या मागे आपण पाहताय तो भारतातील प्रख्यात आणि युनेस्कोच्या यादीमध्ये सामील असलेला गोल्डन फोर्ट आहे, म्हणजे स्वर्ण किल्ला ज्याला आपण म्हणतो। आणि हा स्वर्ण किल्ला आता पुन्हा एकदा खुला झालेला आहे। राजस्थानच्या जैसलमेरच्या थारच्या वाळवंटाच्या मध्यभागी उभा असलेला हा सोनार किल्ला म्हणजे भारताच्या वैभवशाली इतिहासाचं एक अत्यंत देखणं प्रतीक मानलं जातं। इसवी सन 1156 मध्ये रावल जैसल यांनी या किल्ल्याची उभारणी केली होती आणि त्यांच्या नावावरूनच या किल्ल्याचं नाव जैसलमेर फोर्ट पडलेलं आहे। जगभरात हा फोर्ट प्रसिद्ध आहे आणि युनेस्कोच्या यादीत देखील समावेश आहे। दरवर्षी लाखो पर्यटक या ऐतिहासिक वस्तूला भेट देण्यासाठी जैसलमेरला येत असतात। या किल्ल्याचं वैशिष्ट्य आणि वारसा लक्षात घेता याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये आता समाविष्ट सुद्धा करण्यात आलेला आहे। मात्र काळाच्या ओघात आणि देखभाली अभावी किल्ल्याच्या काही ठिकाणी भिंती कमकुवत झाल्याची देखील माहिती आहे आणि या भिंती कोसळल्याचे प्रकार सुद्धा या ठिकाणी घडले होते, पण त्याची दुरुस्ती आता करण्यात आलेली आहे आणि सर्वेक्षण विभाग म्हणजेच ASIनं याआधीच किल्ल्याची दुरुस्ती आणि संरक्षण करण्याचं काम सुरू केलेलं आहे। किल्ल्याचा स्थापत्य आणि रचनाबद्दल जर बोलायचं झालं तर सोनार किल्ला हा 1500 फूट लांब आणि 750 फूट रुंद आहे। जवळपास 3.5 किलोमीटरमध्ये हा किल्ला वेढला गेलेला आहे आणि याचं बांधकाम 3 स्तरांच्या भिंतीनं वेढलेलं आहे, जे शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी उभारण्यात आलं होतं। सर्वात बाहेरील भिंत ही दगडाची आहे आणि अत्यंत भक्कम मानली जाते। किल्ल्यात एकूण 99 बुरुज आहेत, त्यापैकी 92 बुरुज इसवी सन 1633 ते 1647 दरम्यान उभारले गेलेले आहेत। या किल्ल्याच्या भिंती पिवळ्या बलुई दगडांच्या बनवलेल्या आहेत। दिवसा सूर्यप्रकाशात या भिंती सोन्यासारख्या चमकतात आणि सूर्यास्तानंतर मधासारखा रंग घेऊन वाळवंटात विलीन होतात। यामुळेच याला सोनार किल्ला, गोल्डन फोर्ट किंवा स्वर्णदुर्ग या नावाने संबोधलं जातं। या किल्ल्याच्या आत अजूनही सुमारे 3000 लोक वास्तव्यास आहेत। बरीचशी घरं आहेत, दुकानं आहेत, हॉटेल्स आहेत, मंदिर आहेत, हे सर्व किल्ल्याच्या भिंतीच्या आत आहेत। त्यामुळे हा किल्ला एखाद्या छोट्याशा शहरासारखा वाटतो आणि एक छोटंसं शहरच या किल्ल्याच्या आतमध्ये वसलेलं असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। किल्ल्याच्या मुख्य द्वार म्हणजेच गणेशपोल, रंगपोल, भूतपोल आणि हवापोल हे सर्व उत्कृष्ट मूर्तिकलेचे एक उदाहरण मानले जातात। इथली जी नक्षीकाम आहे ते पाहूनच लक्षात येतं की हा किल्ला किती जास्त चांगला आहे आणि किती डोळ्यांना आकर्षित करणारा आहे। किल्ल्याच्या आत राजमहल आहे, ज्याची थेट दृश्य आपण पाहतोय। हा राजाचा राजमहल आहे, जिथे ध्वज फडकताना दिसतोय आणि ध्वज फडकत असतानाची जी चित्र आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी दाखवतोय। मी माझ्या कॅमेरामॅन खंडूला देखील सांगेल की सगळी दृश्य दाखवावी, जेणेकरून राजाचा महल त्या काळामध्ये कसा होता आणि आता कसा आहे ते सुद्धा पाहता येईल। जवळपास 850 वर्षानंतरही जी इमारत आहे, जो बुरुज आहे, तो तशाचा तशाच आहे। किल्ल्यातील मुख्य दरवाजे जर आपण पाहिले तर अत्यंत प्राचीन आहेत आणि हे ऐतिहासिक ठिकाण पर्यटकांसाठी दररोज सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वेळात खुले ठेवण्यात येतात आणि प्रवेश शुल्क सुद्धा अत्यंत नगण्य म्हणजे 50 रुपयापर्यंत आहे। रावल जैसल यांनी या किल्ल्याची स्थापना केली। आता या किल्ल्याचा जर इतिहास जर आपण पाहिला तर गौरवशाली इतिहास तर आहेच, पण यामध्ये संघर्षाची देखील बाजू समजून घेणं गरजेचं आहे। रावल जैसल यांनी या किल्ल्याची स्थापना केली, पण कालांतराने यावर अनेक आक्रमणं सुद्धा झाली। इसवी सन 1294 मध्ये अल्लाउद्दीन खिल्जीनं आपल्या फौजेसह जवळपास 8 ते 9 वर्ष या किल्ल्याला वेढा घातला होता आणि शेवटी त्यावर ताबा मिळवला। मात्र 2 वर्षानंतर त्याने किल्ला सोडला किंवा त्याला सोडावा लागला आणि पुन्हा या किल्ल्याचं जे पुनर्वसन आहे ते करण्यात आलं। 14व्या शतकाच्या उत्तरार्धात हा किल्ला जौहरच्या वेदनादायक घटनेचा सुद्धा साक्षीदार ठरलाय, जेव्हा महिलांनी शत्रूच्या हातात सापडण्याऐवजी स्वतःला अग्नी देऊन टाकला। 1541 मध्ये मुघल बादशाह हुमायूनने राव लुणकरच्या काळात किल्ल्यावर हल्ला केला होता। त्यानंतर रावलला अकबराशी आपल्या मुलीचं लग्न करावं लागलं। 1772 पर्यंत किल्ल्यावर मुघल शासकांचा अंमल होता, जोपर्यंत महारावल मूलराज यांनी यावर पुन्हा ताबा मिळवला। सोनार किल्ला हा केवळ दुर्ग नाहीये, तर भारताच्या इतिहासाच्या पानात लपलेलं एक असं चैतन्य आहे जे अजूनही तळपतंय, अजूनही त्याची झळाळी कमी झालेली नाहीये। कॅमेरा पर्सन खंडूराजसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, जैसलमेर किल्ला।